नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज असलेल्या प्रहारी या एकात्मिक सीसीटीव्ही कमांड सेंटरचं लोकार्पण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते CBD बेलापूर इथल्या पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आलं। ऑलवेज वॉचिंग ऑलवेज प्रोटेक्टिंग हे ब्रीदवाक्य असलेल्या या प्रहारी प्रणालीमुळे शहरातील प्रत्येक हालचालीवर 24 तास बारीक नजर ठेवली जाणार आहे। वाहतूक नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हे केंद्र नवी मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नवनवीन तंत्रज्ञानामुळे पोलिसांचं कार्य अधिक वेगवान होणार आहे। या एकात्मिक CCTV कमांड अँड कंट्रोल सेंटरमुळे नवी मुंबई आणि पनवेल पालिका क्षेत्रासह तळोजा MIDC परिसरातील CCTV जाळं एकाच छताखाली येणार आहे। नवी मुंबई पोलीस यांचं एक इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आपण उद्घाटित केलं आहे। यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, सिडको, त्याच्यानंतर आपलं अटल सेतू, सोबत आपलं जे नवी मुंबई एअरपोर्ट आहे, या सगळ्यांच्या कॅमेऱ्याचं इंटिग्रेशन हे या ठिकाणी आहे। पोलिसांचे बॉडी वॉर्न कॅमेरे आहेत त्याचे इंटिग्रेशन त्या ठिकाणी आहे। पोलिसांच्या ज्या व्हॅन्स आहेत त्याच्यावरचे जे कॅमेरे आहेत त्याचे इंटिग्रेशन आहे। सगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्याचा फीड तिथे येतो। कोणीही ट्रॅफिकचं उल्लंघन केलं तर त्याचा फोटो, त्याच्या गाडीचा फोटो, त्याच्या नंबरचा फोटो त्या ठिकाणी येतो। याच्यासोबत सगळ्या प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट तिथनं करता येतं, क्राऊड मॅनेजमेंट तिथनं करता येतं। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केल्यामुळे कुठे अचानकपणे क्राऊड तयार झाली आहे याचे अलर्ट्स आपल्याला प्राप्त होतात। एक अत्यंत आधुनिक अशा पद्धतीचं एक कमांड अँड कंट्रोल सेंटर आज त्या ठिकाणी आपण तयार केलं। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन